गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजच्या दिवसाची सुरुवात ही अशी काही झाली. दिवसाच्या सुरुवातीलाच मस्तपैकी छानपैकी शेपूच्या भाजीचा पराठा आणि त्यासोबत चहा किंवा गरमागरम दूध हे खूप छान लागतं माझ्यासोबत. तुम्हाला पण आवडतं का? नक्की कमेंट करा. आता चला, आषाढ महिना सुरू होतो आहे म्हटल्यावर अर्थातच आपल्याला घरातली साफसफाई सुरुवात केली पहिले देवघराने. देवघराची पूजा, देवघरात आपण वरचीवर पूजा करत असतो नेहमी, पण म्हटलं चला देवघरात पूर्णपणे खालून वगैरे साफ करून घेऊ, कारण की खाली पण बऱ्यापैकी धूळ असते. आता आषाढ महिना संपला, आषाढाची अमावस्या संपली का पहिल्याच दिवशी म्हणजे लगेच सुरुवात होते ती श्रावणाला. श्रावण महिना हा खरंच खूप महत्त्वाचा असतो, कारण की ह्या दिवसामध्ये एक तर सगळीकडे हिरवळ असते, त्यातल्या त्यात महादेवाची पूजा असते आणि एवढं सुंदर वातावरण असतं ना, सगळीकडे गारवा हिरवाई पसरलेली असते. तर चला, आपण अशा पद्धतीने मग मी सुरुवात केली आणि आता देवघराच्या खालचं जे पूर्ण आहे ना ते साफ करून घेते. देवघर पण मागून पुढे पुसून घेतलं. काय असतं ना, महिलांनीच जर आपल्या घराची म्हणजे साफसफाई केली ना, तर घरात नक्की सुख शांती नांदते. आपल्याच हातात असतं की घरात सुख शांती नांदावी, तर घर स्वच्छ कसं ठेवावं कसं नाही हे प्रत्येक महिला ठरवत असते. आणि खरंच आपल्यासारख्या बऱ्याच ताईंना पण म्हणजे खूप आवडतं की प्रत्येक ताईला आवडतं हे की घरात साफसफाई असली ना किती सुंदर वाटतं ना, आणि सजवायला तर प्रत्येकाला आवडतं. मग चला म्हटलं आज साफसफाई तर म्हणजे बघा ना, कुठे कुठे म्हणजे ते असते ना ते खूप करावे लागते. आता बघा, आषाढ अमावस्याला आपल्याला दिव्यांची पूजा करायची असते, घरातली साफसफाई करायची असते. स्वामी महाराजांचा जो हाराचा फोटो होता ना अधिष्ठानाचा, तो हार काढला आणि मी तो स्वच्छ निर्मळच्या पाण्यात बुडवून चांगला धुवून काढला. त्याची पण साफसफाई करून घेतली. आता ही गॅलरी दिसते ना ती पूर्ण साफ केली आहे, पण मी तुमच्यासोबत काही व्हिडिओ जास्त शेअर नाही करीत. हे राहिलं आता किचनचं सुद्धा साफसफाई. बघा, आपल्या किचनमध्ये ना जास्त करून खूप कचरा असतो, म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या किंवा ना तडा गेलेल्या वस्तू असतात त्या. परत फरशी साफ केली 2-3 दिवस, म्हणजे ना जर पाऊस असला ना तर 100% घरात आहे ना खूप म्हणजे घाण होऊन जातं घर. रिकामे पडलेल्या तेलाच्या बाटल्या होत्या त्या पण टाकून दिल्या. आता ह्यामध्ये काय होतं, आपल्याकडे ना ही आपण साफसफाई करतो त्यामध्ये ना लोणचं असतं बघा, बर्नीमध्ये जाम असतो, ते पण आपण काढायला पाहिजे. खरं तर त्याचा नाही काढला ना तर मग आपण काय होतं की आपल्या घरात मग ते माता लक्ष्मी आपण किती सेवा करतो, किती कष्ट करतो, पण मग आपल्या घरात हे नाही होत, काय होतं, यश मिळत नाही. म्हणून महिलांनी तरी वारंवार आपलं घर स्वच्छ हे करायलाच पाहिजे. अमावस्याला तरी करायला पाहिजे, मला तरी असं वाटतं. आता आषाढ अमावस्या असल्यामुळे ना खरंच खूप छान म्हणजे घर क्लिनिंग केलं आणि झालं आहे. आता हे जे आहे ना, ही रॅक आहे ना, ती मी भांडे घासून म्हणजे त्यात सुकवायला ठेवते. म्हणजे कसं आहे ना, पाणी ना जी आपली स्टँडची रॅक असते ना, ती रॅक म्हणजे ज्यामध्ये मी भांडे पालथे घालते धुतल्यानंतर, तर इतकं छान म्हणजे त्याच्यात भांडे बसतात वगैरे. कधीतरी मी तुमच्यासोबत ही लिंक नक्की शेअर करेन. आणि दुसरं म्हणजे आता हे झाल्यावर आहे ना, बघा ना, आपण जिथे पोळपाट वगैरे ठेवतो किंवा लाटणं ठेवतो, आपण बघतो ती जागा स्वच्छ आहे का. रोजच्या रोज धुतलं जात नाही, कुणाकडूनच धुतलं जात नाही ती जागा, पण कधीतरी म्हणजे 4-5 दिवसातून तरी ती धुवायलाच हवी. आता हे जरी मी म्हणजे आपण याच्यात भांडे पालथे घालतो, पण तरी पण आहे ना हे पण खराब होतंच बरं का. याचबरोबर काय होतं, आपल्या घरातल्या ज्या इलेक्ट्रिक वस्तू असतात, त्या इलेक्ट्रिक वस्तू मग तुम्ही कुठलंही असू द्या, मग त्या जर बंद पडलेल्या असेल तर एकदा चालू करून घ्या. नसेल तर मग तुम्ही त्या आहे ना म्हणजे नाही का चालू करून घ्या ना. आणि जर उपयोगाचाच नसेल, तुम्हाला त्याचा यूजच नसेल, तर घरात टाकून देऊ नका, एक तर भंगारात देऊन टाका. आता हे बघा, आपण कांदे ठेवतो ह्या दिवसात ना, एक तर पावसाचा दिवस आहे, असं नाही आहे का इथेच खराब होतात, गावाकडे पण खराब होतात आणि शहरामध्ये पण खराब होतात. पण मग म्हटलं चला आपण एकदा हात तरी देऊन घेऊया. त्यातली खराब जर कांदे किंवा मोड आलेले कांदे असतात ना, त्याला पात फुटते, ते पण काढून टाकले. आता हे आहे आमच्या मुलाचं औषधं वगैरे गोळ्या. म्हणजे बघा, औषधं आहे ना, सगळ्या बाटल्या रिकाम्या झालेल्या त्या काढून टाकल्या. त्याचे खेळणे आहे ते भरपूर टाकतो तो, पण ठीक आहे, जेवढं काढायचं मी तेवढं काढलं. ह्या बॉटलमध्ये ना ते सरकारी दवाखान्यातलं औषध आणलं, मला त्याने खूप छान फरक पडतो. तुम्ही घेताय का मला सांगा नक्की. मला वाटलं म्हणून मी केलं आहे तुमच्यासोबत शेअर. ह्यातलं बरंचसं काढलं. आणि आता बघा, ह्या गव्हाच्या गोण्या वगैरे त्या पण काढल्या. आता हे घर आहेत ना, बऱ्याच ठिकाणी म्हणजे म्हणतील का ताई आम्ही पण साफ करतो वगैरे, आणि मला जेवढं वाटतं ना तुमच्यासोबत शेअर करावं, मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण की काय होतं ना, आपण ज्या करतो ना, मला एक फ्रेंड्स म्हणून तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. आता यानंतर क्लिनिंग केली. फरची पुसताना आहे ना, आपल्याला अमावस्याच्या दिवशी आपण जाळे काढले, घरातली साफसफाई केली आणि फरची पुसायची. फरची पुसताना आणि गाडी धुताना बघा, आपल्याला पाण्यामध्ये गोमूत्र, खडे मीठ टाकायचं, गंगाजल टाकायचं आणि मग ते साफ करायचं आहे. आता बघा, हे किचन असं कसं दिसतंय बघा, किती छान वाटतं आहे ना सगळी क्लिनिंग झाल्यामुळे. आता ही खाली आहे तो राहाडा, त्याच्याकडे इग्नोर करा. पण हो, मला
मला तरी खूप आवडले, कारण खूप मस्त छान वाटत होतं, फ्रेश वाटत होतं. अमावस्या असल्यामुळे मी आजच हळदीचं लेपन केलं, कारण की काय आहे ना, आज रात्रीपासून अमावस्या सुरू होते. तर मग चला तर म्हटलं आपला मुख्य दरवाजा जो आहे तो आधी स्वच्छ पुसून घेऊ. उंबरठा स्वच्छ पुसून घेतला आणि मग आहे ना आपलं जे हे आहे ना त्याला हळदीचं लेपन केलं. हळदीचं लेपन करायला तर मला खूप आवडतं, कारण की ते जरा छान मस्त छान सजवायला पण छान वाटतं. आणि त्याचबरोबर आहे ना उंबरठ्याचं पूजन बघा ना, आपला जर उंबरठा छान असेल ना तर माता लक्ष्मी नक्की आपल्या घरात येते. आणि असं म्हणतात की दिवसातनं 7 वेळा ते आपल्या घरात येत असते. म्हणून म्हटलं चला आपल्या उंबरठ्याचं पूजन हे तर व्हायलाच पाहिजे. नाही तुम्हाला रोज जमत ना तर कमीत कमी थोडंसं पाणी आणि थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं. आणि हळदीचं लेपन आहे हे तुम्ही गुरुवारी या पौर्णिमेला अमावस्याला हे आवर्जून करीत जा. विशेष तिथींना तर हे अवश्य करायला पाहिजे, सणावारानंतर करायलाच पाहिजे. आता हे झालं आहे. आणि मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या घरातल्या ज्या वाईट गोष्टी त्या काढून टाकल्या, पण याचबरोबर बघा आपण जेवढी म्हणजे घरात मंत्र स्तोत्र पूजापाठ करू तेवढे आपल्या घरात सुख शांती नांदत असते. प्रत्येक महिलेला आहे ना आपल्यामागे किती कामं जरी असले ना मैत्रिणींनो, तरी पण आहे ना आपल्याला घर स्वच्छ ठेवायला खूप आवडतं. भले आपले मुले कितीही पसारा करू दे, पण छान वाटतं की असं छान रांगोळी काढून किंवा छान हळदीचं लेपन लावून, देवघरातली पूजा असेल, आपल्या घरातलं किचन असेल, कुठलाही भाग असो, आपण काही कधी काही बसून राहत नाही. आपण घरात कोणते ना कोणते कामं चालूच असतात. पण हो, याची प्रत्येकाला जाणीव असते असं नाही आहे. पण आपल्याला छान वाटतं, आपल्याला समाधान देतं. त्यामुळे घरात पण सुख शांती तर नांदतेच, पण सकारात्मकता जास्त येते. पॉझिटिव्हिटी जेव्हा येते ना, तो ऑरा तो वेगळाच असतो. म्हणून घरात नेहमी स्वच्छता ही असायलाच पाहिजे. आणि माझ्या घरात तुम्हाला एक सांगते, मुंग्या आता खूप येतात. काय करावं, काळ्या मुंग्या फरची पुसा तरी म्हणजे इतकी स्वच्छता ठेवूनसुद्धा ना माझ्या घरात आहे ना काळ्या मुंग्या येतातच. आता आई म्हणते, मी केंद्रात पण विचारलं की काळ्या मुंग्या ना हे लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि म्हणून आहे ना काळ्या मुंग्या आल्या ना तरी चालतं आहे. तर त्याच्यावर थोडीशी साखर टाकता, हळदी कुंकू वाजा. हळदी कुंकू व्हायला ना त्या निघून जातात, पण मी साखर टाकली ना त्या राहून जातात, कारण की त्यांना गोड करा कधी पण. तुमच्याकडे पण जर असं होत असेल तर. आणि नेमकं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की काळ्या मुंग्या नेमकं येणं चांगलं असतं का, काय असायचं कारण, असं सारखं सारखं निघत आहेत त्या. पावसाळ्यात निघत आहेत तर ठीक आहे, पण उन्हाळ्यात पण निघत होत्या म्हणजे भर उन्हामध्ये. मग मला म्हणजे आपल्या घरात जर तुम्ही एवढी स्वच्छता ठेवून सुद्धा निघताय तर मुंग्या येणं किंवा एखादा पक्षी येणं हे चांगलं असतं का, मलाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आता बघा आपल्याला ह्या दिवशी दिव्यांची पूजा पण करायची आहे, म्हणून म्हटलं चला आपण आजचं हे आवरून घेऊया. आणि आता बघा ना उद्या ना खूप म्हणजे धावपळ राहील. दिव्यांची पूजा वगैरे काही सेवा वगैरे राहतात, अमावस्याचे उपाय असतात, ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आता खरं तर सांगायला गेलं ना तर सकाळी उठल्या ना आपल्याला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यात थोडेसे काळे तीळ टाकून आपल्याला ते सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं. हे पितरांसाठी सेवा आहे. सकाळी उठल्यावर आपण अंघोळ झाल्यानंतर अर्थात आपल्या घरातलं जे पाणी आहे ते उंबरठ्यावर शिंपडायचं आहे, ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. महिलांनी हे रोज करा, कारण की पित्र हे उंबरठ्यावर बसलेले असतात आणि त्यामुळे ते तृप्त होतात. आपल्या पितरांसाठी पितृबाह्य सूक्ताचं घरात एका व्यक्तीने म्हणजे कर्त्या व्यक्तीने पठण केलंच पाहिजे. त्याचबरोबर ह्या दिवशी 12 वाजता तुम्ही कावळ्याला घास म्हणून द्या किंवा दही भात हा ठेवायला पाहिजे. आणि दही भातासारखे असे भरपूर काही उपाय आहेत आपल्याला करायचा. घराचा नारळाचा उतारा आहे तो 7 वेळेस उतरून टाका. उद्या मुलांचं औक्षण हे एकदा केलं जातं. खूप महत्त्वाचा दिवस आहे, वर्षातून एकदा केलं जातं, ते पण करायलाच हवं. बघा आता यासारखे अजून पांढरी मोहरी आहे, तुम्ही उदी असेल ती उदी घ्या, ती पूर्ण हातात कालबेरस टाक 11 वेळेस म्हणून ते संपूर्ण घरात शिंपडा. जी आजारी व्यक्ती असेल, बाधित व्यक्ती असेल तिच्यावरून उतरून टाका. त्याचबरोबर आपल्या घरात ह्या दिवशी कापूर जाळायचा म्हणजे कुठे जाळायचा, तुम्ही उंबरठ्यावर जाळा, घरात जाळा, चालेल, दोन्हीकडे जाळा, नकारात्मकता दूर होते. कापूर जाळताना आहे ना आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 लवंगा टाकायच्या, कारण की जेणेकरून सगळी निगेटिव्हिटी निघून जात असते. तुळशीला तर दिवा लावलाच गेला पाहिजे. पाण्याच्या जवळ म्हणजे पिण्याचं पाणी असं तिथे दिवा लावायचा आहे. आणि आपल्या उंबरठ्यावर पितरांसाठी दिवा लावायचा आहे. आषाढ अमावस्या असल्यामुळे ह्या दिवशी दिव्यांची जास्तीत जास्त पूजा असते. आणि आषाढ महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे, म्हणून ह्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे. तिच्यासाठी तर आपल्या घरात म्हणजे कमीत कमी विष्णू सहस्रनाम असेल आणि त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री श्रीसूक्त असेल पठण केलंच पाहिजे, महालक्ष्मी अष्टकं. तर चला अशा पद्धतीने माझी सगळी पूजा झाली. आणि आपल्या किचनमध्ये सुद्धा किचन ओटा स्वच्छ धुवून आपल्याला त्याची पूजा करायची, म्हणजे त्याला गॅसला सुद्धा स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची. व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.